माजी मंत्री अर्जुनराव खोतकर यांनी परशुराम आर्थिक विकास महामंडळाची मागणी विधानसभेत लावून धरल्याने मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी परशुराम आर्थिक विकास महामंडळ स्थापन केले। शिवसेना जिल्हा प्रमुख भाऊसाहेब घुगे यांची प्रतिक्रिया। परशुराम आर्थिक विकास महामंडळ श्रेय सुरेश मुळे यांना जाते। भाऊसाहेब घुगे परशुराम आर्थिक विकास महामंडळ स्थापन करावे या मागणीसाठी अखिल भारतीय बहुभाषिक ब्राह्मण महासंघाचे प्रदेश अध्यक्ष सुरेश मुळे यांनी माजी राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर शिवसेना जिल्हा प्रमुख भाऊसाहेब घुगे यांच्याकडे केली होती। माजी राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर यांनी विधानसभेत मागणी लावून धरल्याने मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे महाराष्ट्रात ब्राह्मण समाजासाठी परशुराम आर्थिक विकास महामंडळ स्थापन झालाय। अखिल भारतीय बहुभाषिक ब्राह्मण महासंघाचे प्रदेश अध्यक्ष सुरेश मुळे यांनी मोठे आंदोलन उभे केले होते। परशुराम आर्थिक विकास महामंडळाचे श्रेय सुरेश मुळे यांना जाते। येणाऱ्या काळात परशुराम आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून सवलती आहेत त्या मिळणार आहेत। परशुराम आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून 50 कोटी रुपयांचा निधी मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी राखून ठेवलाय। परशुराम आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्षपदी लवकर नियुक्ती व्हावी यासाठी माजी राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर भाऊसाहेब घुगे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे करणार असल्याची प्रतिक्रिया शिवसेना जिल्हा प्रमुख भाऊसाहेब घुगे यांनी दिनांक 29 सप्टेंबर रोजी दुपारी 12 वाजेच्या दरम्यान दिली आहे। जय महाराष्ट्र। मी भाऊसाहेब एकनाथराव घुगे, शिवसेना जिल्हा प्रमुख जालना। मागील आठवड्याच्या मंत्रिमंडळ बैठकामध्ये महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथरावजी शिंदे साहेबांनी परशुराम आर्थिक विकास महामंडळाची या राज्यामध्ये घोषणा केलेली आहे आणि या घोषणेमुळे महाराष्ट्र राज्यातील तमाम ब्राह्मण समाजामध्ये आनंदाचे व चैतन्याचे वातावरण निर्माण झालेले आहे। या मागणीसाठी आमचे नेते सन्माननीय अर्जुनभाऊ खोतकर साहेब यांनी महाराष्ट्र विधानसभेमध्ये गेल्या 15 वर्षापासून सततची मागणी केली आणि सार्वभौम सभागृह या विधानसभेमध्ये प्रश्न अनेक वेळा उपस्थित केले। आमचे सहकारी उजमपुरी या गावचे भूमिपुत्र बहुभाषिक ब्राह्मण महासंघाचे प्रदेश अध्यक्ष सन्माननीय सुरेशरावजी मुळे यांनी या आर्थिक विकास महामंडळ स्थापन व्हावे यासाठी अनेकदा आदरणीय खोतकर साहेबांकडे, माझ्याकडे, शासन स्तरावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांकडे, अजितदादाकडे सततची मागणी केली। यामुळे खरे तर श्रेय हे आदरणीय सुरेश मुळे साहेबांना या महामंडळाचे जाते। त्यांनी मोठं आंदोलनही उभं केलं। त्याचबरोबर आमच्या जालन्यातील अनेक सहकाऱ्यांनी, इतर सहकाऱ्यांनी याबाबत पाठपुरावा केला। म्हणूनच आदरणीय मुख्यमंत्री महोदयांनी हे आर्थिक महामंडळ स्थापन करण्याचा निर्णय घेतला आणि नक्कीच येणाऱ्या काळामध्ये या परशुराम आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून समस्त ब्राह्मण समाजाच्या ज्या काही योजना आहेत, सवलती असतील, या येणाऱ्या काळात त्यांना मिळणार आहे आणि यासाठी 50 कोटी रुपयाचा निधी मुख्यमंत्र्यांनी राखून ठेवला आणि लवकरच या महामंडळावर अध्यक्षाची नेमणुकी मुख्यमंत्री महोदय करणार आहे आणि ही लवकर करावी यासाठी मी असेल आदरणीय खोतकर साहेब आम्ही सर्वजण प्रयत्न करू। धन्यवाद।